नमस्कार, जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे. आज आपण आहोत वारुळवाडी या ठिकाणी आणि या वारुळवाडीमध्ये ही जी बिल्डिंग आहे आणि अनेक या ठिकाणी शॉप्स दिसतात. तर ह्या बिल्डिंगचं नाव कमल कुंज आहे, बरोबर आहे का? कमल प्लाझा. आणि खाली देखील अनेक शॉप्स इथं या ठिकाणी दिसत आहेत. आता विषय काय झालाय, माझ्यासोबत जे आहेत थोरात नावाचे आकाश ना, काय आकाश थोरात. आकाश थोरात यांची एका म्हणजे व्यावसायिकांनी म्हणता येईल किंवा एखाद्या यांनी फसवणूक केलेली आहे आणि त्यांनी आता कार्यालय बंद करून ते फरार झालेत. हो. आणि त्यांचं कार्यालय या ठिकाणी आहे. ध्रुव एज्युकेशन लिहिले, हेच का? हो. इन्व्हेस्टिंग सर्व्हिस अँड ट्रेडिंग एज्युकेशन, बरोबर. तर इथं जरा वरती आपण माईक लावूया म्हणजे तुमचा आवाज जरा व्यवस्थित येईल. तर काय झालंय भाऊ, किती रुपयांची यांनी फसवणूक केली तुमची? 30 लाख रुपयाची फसवणूक केलेली आहे. 30 लाख? हो. काय कसं झालं सांगा जरा सविस्तर. त्यांचे सासरे माझ्याबरोबर ऑफिसला जॉईनिंग काम करतो हे ऑफिस कधीपासून यांची तुम्ही संपर्क कधी आली? एक नाव व्यवस्थित सांगा, तुमचं नाव पहिल्यापासून सांगा व्यवस्थित. माझं नाव आकाश थोरात, हा. राहणार बुचकेवाडी. ह्या ऑफिसच्या कॉन्टॅक्टमध्ये मी 1-1.5 वर्षापासून आलो होतो. यांचा म्हणजे प्लॅन होता का डिपॉझिट करा आमच्याकडं, आम्ही तुम्हाला पर्सेंटेजमध्ये रिटर्न देतो. बर, पैसे ठेवायचे आणि त्या बदल्यात तुम्हाला काही ना काही व्याज देऊ. देऊ. कशातून व्याज मिळायचे यांना? हे शेअर मार्केट करायचे म्हणजे ते आमच्याकडून डिपॉझिट करून घ्यायचे, पण सांगत नव्हते आम्ही कुठं डिपॉझिट करतोय, कुठं बिझनेस करतोय, त्या गोष्टी असं. अच्छा. आणि तुम्हाला अगोदर किती रुपये तुम्ही गुंतवले, कुणाच्या माध्यमातून गुंतवले? त्यांचे सासरे आहेत, त्या मॅडम सोनाली वाळ यांचे, रवींद्र वाळ, ते आमचे कलिग, ऑफिसमधले कलिग आहेत. त्यांच्या थ्रू आम्ही इथं पैसे गुंतवले होते. मग आता ह्या सगळ्या ह्याचं तुमची फसवणूक केली, त्याचा म्होरक्या कोण? सोनाली वाळ आणि रोशन बिरमल. सोनाली वाळे कुठले आहेत? हे नांदूरचे. नांदूर कुठं आलं? कळम शेजारी. कळम मध्ये म्हणजे आंबेगाव तालुक्यातलं. हो. आणि वय किती त्यांचं? वय त्यांचं 33. 33 वय. अच्छा. अजून कोणी फसवलं? रोशन बिरमल. रोशन बिरमल हे कुठले आहेत? हे नारंगावचे रहिवासी. नारायणगावचे. हो. म्हणजे ह्या ज्या वाळ आहेत त्यांच्या सासऱ्याच्या माध्यमातून तुम्ही इथं आली. हो. अगोदर किती रुपये तुम्ही यांच्याकडे ठेवली? त्यांच्याकडे मी 10 लाख रुपये. 10 लाख रुपये. मग 10 लाख रुपयाचा किती परतावा तुम्हाला मिळाला? ते आम्हाला 5% द्यायचे दर महिन्याला. हो. म्हणजे तुम्हाला 50,000 मिळायची का? हो. मिळाली का तशी? म्हणजे 2-3 महिने दिले, त्याच्यानंतर त्यांनी परतावा दिलाच नाही. बर. मग हे जे 10 लाख रुपये तुम्ही जे ठेवले त्यांच्याकडं, तो कोणत्या साली ठेवले? किती दिवस झाले हे पैसे डिपॉझिट करून? 10 लाख पहिले 2024 ला. बर. मग अगोदर 50 हजार रुपये कसे कॅशने दिले का ऑनलाईन दिले? कॅश पण द्यायचे आणि ऑनलाईन पण द्यायचे. 10 लाखाचे तुम्हाला किती हप्ते आले? 10 लाखाचे आम्हाला 7 एक हप्ते आले असतील. 7 म्हणजे 50 हजारचा. हा. बर. 35. हा. 3.5. हो. मग आणि राहिलेले किती? 6.5. 6.5 लाख रुपये राहिले. हो. पण त्याच्यानंतर मी परत जास्त डिपॉझिट केले होते त्यांच्याकडे, 15 लाख रुपये अजून. आधी 10 लाख दिले. हो. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी ते बोलले तुम्हाला रिटर्न जास्त देतो, मग 7% द्यायला लागले. बर. हे 7 महिने दिले आणि 6 महिने म्हणजे 1 महिना अगोदर तुम्हाला आम्ही दाखवलो का अजून देतो. हो. मग किती रुपये गुंतवले म्हणले? सगळं टोटल 25 लाख रुपये. मग अजून 15 लाख दिली. हो. बर. मग आता त्याचे काय परतावा दिला का? 7% नाही दिला. ते आम्हाला मेसेज टाकायचे, मार्च एंडला देऊ, फेब्रुवारी एंडला देऊ, म्हणजे सारखे तारीख द्यायचे, फसवायचे. बर. काय तुमच्याकडे काय लिखापडी झालेली आहे घ्यायची? हो, आहे ना. काय लिखापडी? त्यांचं हे म्हणजे ॲग्रीमेंटचा कागद आहे त्यांचा. काय लिहिले आहे त्यामध्ये? त्याच्यामध्ये लिहिलं आहे तुम्ही इथं डिपॉझिट करीत आहेत आणि तुम्हाला इथं 11 महिन्याचं ॲग्रीमेंट करीत आहे आम्ही, आणि 7% रिटर्न देत आहे. ठीक आहे. आता मला सांगा, पहिले जे 10 लाख रुपये यांना तुम्ही दिले ते कोणाच्या हातात दिले? कॅश दिली का ऑनलाईन डिपॉझिट केले त्यांच्या अकाउंटला? कोणाच्या? ध्रुव इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टिंग सर्व्हिसेसच्या. मग आता हे जे ध्रुव इन्व्हेस्टिगेशन सर्व्हिसेस तुम्ही जे दाखवताय बंद असतील, हां. मग त्याच्या ओनर कोण आहेत? 2 जण ओनर आहे. चला आपण वर जाऊ. ते दिसतंय वाटतं नाव काहीतरी, वायळ. काय? हर्षद वायळ. सोनाली वाळ आणि रोशन बिरमल. बर. बर. मग 10 लाख रुपये दिले त्यांनी तुम्हाला, जे ह्या
अकाउंट वरून तुम्हाला ते 7 महिने मिळाले पैसे. हो हो. मग 15 लाख ते कॅश दिले का कसे दिले? ते ऑनलाईन दिलेले. ते पण. हो, त्यांना चेक दिलेले आहेत मी. मग आता हे 15 लाख रुपये देऊन किती महिने झाले? ते आता 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्षापासून तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतायत. हो. काय म्हणताय तुम्ही त्यांना? त्यांना म्हणतो आमचं फक्त जे डिपॉझिट केलेले आहेत ते रिटर्न द्या. ते त्यासाठी म्हणजे टाळाटाळ करतात ते. बर. हर्षद वायर नावाचं हे जे दिसते हे जे ट्रेडिंग सेंटर आहे आणि या ठिकाणी तुम्ही पहा इथं पण टाळा लावलेला आहे आणि इथं पण टाळा. किती दिवसापासून हे टाळा लावलेला आहे? तरी 7 महिने झाले. 7 महिने? 7 महिन्यापासून बंद आहे. बंद आहे. तुमच्यासारख्या अशा कितीक लोकांच्या असे शेअर मार्केटच्या नावाखाली पैसे घेतले त्यांनी? तरी 60 ते 70 जण असतील. आणि किती रुपयाची फसवणूक झाली असेल एक अंदाज तुमचा? एक 10 CR ची. 10 कोटी? हो. आता हे फोन उचलतात का? नाही उचलते. मोबाईल बंद करून ठेवलेत त्यांनी. कुणी कुणी ठेवले बंद? रोशन बिरमल आणि सोनाली वायर. रोशन बिरमल आणि सोनाली बिरमल यांचा फोन बंद आहे. घरी असतात ते? घरी नाही, कॉन्टॅक्ट नाही झाला. तुमची टोटल 25 लाख रुपयाची फसवणूक झालेली आहे. हो. मग आता काय तुमच्या मनामध्ये विचार येत आहेत? चार म्हणजे आता त्यांनी आपलं डिपॉझिट दिलं पाहिजे प्रामाणिकपणे. व्याज काही नको, आमचं आहे ते द्या. हो. आणि इतर लोक संपर्कात आहेत का ज्यांची तुमच्यासारखी त्यांचे फसवणूक? कॉन्टॅक्ट ते कॉलच रिसिव्ह करते. नाही नाही, तुमच्यासारखी जी लोक फसली यांना हा हा. त्या लोकांचे काय कॉन्टॅक्ट होतात का तुमची? हो आहे ना. सगळ्या म्हणजे कमीत कमी 20 जणांचे कॉन्टॅक्ट आहेत. त्यांनी काय प्रयत्न केले तुम्ही सगळ्यांनी मिळून सामूहिक? हो केले, पण ते काही रिप्लाय देत नाहीत आम्हाला. ते इथंच राहतात का गायब आहेत? ते नाही सांगू शकत. 7 महिन्यापासून दुकान बंद आहे. किमान 10 कोटीचा फ्रॉड आहे असं तुमचं म्हणणं आहे. हो 100%. आता एक काही व्हायरल झालेले आहेत ऑडिओ क्लिप, त्याच्यामध्ये आशाताई बुचके जे बिरमल, काय नाव त्यांचं पूर्ण? रोशन बिरमल. रोशन बिरमल यांना दमदाटी करतात पैसे द्या म्हणून. काय विषय तो? ताईंनी म्हणजे ज्या व्यक्तीचे पैसे 1.5 CR गुंतलेले आहेत, 1.5 CR संजय बुचके, त्यांच्यासाठी ते प्रयत्न करीत होते. कारण त्याची आर्थिक परिस्थिती डाऊन झालेली आहे. त्यासाठी ते प्रयत्न करतात त्याच्यासाठी. बरं, मग त्यांनी ते चुकीचा आरोप केला असं तुमचं म्हणणं आहे का? हो 100%. या चूक त्या याचीच आहे. रोशन बिरमल लोकांची फसवणूक करून पैसे घेतलेले आहेत त्यांनी. मग तुम्ही एवढे किती शिक्षण झाले तुमचं? माझं ग्रॅज्युएशन झालेलं. कोणत्या फील्डमध्ये झालंय? सायन्स. सायन्समध्ये? सायन्समध्ये झाले तरी पण तुम्ही तुमच्यासारखे सुशिक्षित लोक फसली याला. हो तसं ते हेच करतात, म्हणजे स्वतःची मार्केटिंग करतात ते. बरं मग आता मग तुम्ही नारायणगाव पोलीस ठाण्यात वगैरे तक्रार वगैरे दिली काय ह्या लोकांच्या विरोधात? हो देणार आहे आम्ही. देणार आहात? हो. काय लोकांना आवाहन करणार? अशा लोकांपासून सावध राहा तुम्ही. आणि अशा म्हणजे जे मार्केटिंग करतात. पोलिसांना काय विनंती करणार? ठीक आहे, लोकांना कळलंय काय करायचं ते. पोलिसांना काय आवाहन करणार? तुमचे 25 लाख रुपये तर गेलेत. जे यांनी ताईंच्या विरोधात आरोप केलेले आहेत चुकीचे, लोकांना फसवण्याचा हा प्रयत्न आहे मोठा ताईंच्या नावाखाली. जेवढे यांचे इन्व्हेस्टर आहेत त्यांना सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही संपर्क करा त्यांच्याशी. कोणाशी? पोलीस स्टेशन किंवा ताईंशी असं. म्हणजे बुचकेंशी? हो. अच्छा. आणि यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा असं तुमची मागणी आहे? हो.